नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॅक्टिकल मधला आता दुसरा प्रॉब्लेम आपण बघत आहोत. तर तो प्रॉब्लेम जो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मग आपण सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे, आता तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल, आपण प्रॉब्लेमला सोडवायला सुरुवात करूयात. एका पेजवर तुम्ही ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखून घ्या, दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो जरा वाचूयात आणि म्हणजे आपल्याला नेमकं आयडिया नेमकं काय करायचं आहे याच्यात. तर फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मितेश अँड मंगेश यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे, बॅलन्स शीट तयार करायचं आहे कधीचा 31st मार्च 2019. म्हणजे तुमचं जे फिनान्शियल इयर आहे किंवा अकाउंटिंग इयर आहे ते कसं असणार आहे, 1 एप्रिल 2018 टू 31st मार्च 2019 असं तुमचं फिनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर असणार आहे. आता खाली तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ॲज ऑन 31st मार्च 2019. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स रुपीज, क्रेडिट बॅलन्स रुपीज दिलेला आहे. डेबिट बॅलन्स बघितले आपण, सगळ्या ओळीने चेक केले. क्रेडिट बॅलन्स बघितले तर क्रेडिट बॅलन्स मध्ये कॅपिटल अकाउंट पण आहे आणि करंट अकाउंट पण आहे. मग हे दोन्ही जर अकाउंट असतील तर कॅपिटल मेंटेन करण्याची कुठली पद्धत आहे, फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. कुठली आहे, फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलचा जो बॅलन्स असतो तो कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. त्यामुळे पार्टनरच्या कॅपिटलशी रिलेटेड सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ते आपण कुठे करणार आहे, करंट अकाउंटला. त्यामुळे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंट सुद्धा ओपन करावा लागणार आहे. म्हणजे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट. ऍडजस्टमेंट वाचूयात. वाचल्यानंतर ज्या अकाउंटची ऍडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क करूयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे तुमची, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. जे मितेश आणि मंगेश यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन कुठल्या रेशो मध्ये, 3:1 या रेशो मध्ये आहे. सेकंड ऍडजस्टमेंट काय, पार्टनर्स आर इंटायटल टू गेट कमिशन ऍट 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. पार्टनरला कमिशन मिळणारे 1% मिळणारे, ते कशावर मिळणारे, ग्रॉस प्रॉफिटवर. मग आता ही ऍडजस्टमेंट जरा तुम्हाला शेवटी ठेवावी लागणार आहे, कारण की ग्रॉस प्रॉफिट काढल्याशिवाय तुम्हाला काही कमिशन कॅल्क्युलेट करता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे. फोर्थ ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फी आणि कॅरेजची आहे. मग ऑडिट फी आणि कॅरेजला टिक मार्क करा. त्याच्यानंतर पाचवी ऍडजस्टमेंट, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ऍट ₹46,500. बिल्डिंगची ऍडजस्टमेंट आहे, बिल्डिंगला टिक मार्क करा. त्याच्यानंतर फर्निचर इज डिप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचरची ऍडजस्टमेंट आहे. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. पार्टनरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट त्याला द्यायचा आहे. इथे काही टिक मार्क करून घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर कुठली ऍडजस्टमेंट आहे, गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. मंगेशनं गुड्स घेतलेले आहे त्याच्या पर्सनल यूज साठी. म्हणजे काय आहे, हे ड्रॉइंग्स आहे. त्याच्यानंतर नाइन्थ ऍडजस्टमेंट काय, राईट ऑफ ₹1,000 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन आरडीडी ॲट 3% ऑन सन्डे डेटर्स. म्हणजे बॅड डेट्स आहेत आणि आरडीडी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. मग ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेट्स किंवा आरडीडी असते काय, न्यू. मग याचा इफेक्ट कुठं होईल, डेटर्सला होईल. कुठं होईल, डेटर्सला, सन्डे डेटर्सला होईल, बॅलन्स शीटला. ठीक आहे. मग आता आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करूया. बॅलन्स मध्ये, डेबिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय आहे, स्टॉक. स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018. हा ओपनिंग स्टॉक आहे. कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 25,000. त्याच्यानंतर काय आहे, बिल्डिंग. बिल्डिंग कुठे येतं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्डिंग. बिल्डिंगची अमाऊंट इनरच्या कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट आहे. बिल्डिंग नंतर काय आहे, कॅरेज. कॅरेज कुठं येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कॅरेजला ऍडजस्टमेंट आहे. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं आपण इथं टू कॅरेज. कॅरेजची अमाऊंट जी आहे ती आपण इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात 1,780. आता कॅरेज नंतर काय आहे, फॅक्टरी इन्शुरन्स. शब्द काय आहे, फॅक्टरी इन्शुरन्स. कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू फॅक्टरी इन्शुरन्स. अमाऊंट किती आहे, 2,700.
त्याच्यानंतर आहे पोस्टेज. पोस्टेज कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टेज, अमाऊंट लिहिली 1600. पोस्टेज नंतर काय आहे? बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल कुठे येतं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्स रिसिवेबल, अमाऊंट डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये 13,700. बिल्स रिसिवेबल नंतर काय आहे? सन्ड्री डेटर्स. डेटर्स कुठे येतात? बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स, अमाऊंट येण्याच्या कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स नंतर रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड आहे. रिटर्न इनवर्डला सेल्स रिटर्न म्हणतात. सेल्स रिटर्न म्हणजेच रिटर्न इनवर्ड सेल्स मधून करायचं असतं काय? लेस. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा लिहिलं बाय सेल्स, त्याच्यामध्ये लिहिलं लेस रिटर्न इनवर्ड, अमाऊंट आहे 1600. मग सेलची अमाऊंट आल्यानंतर आपण लेस करूया. आता त्याच्यानंतर काय आहे? परचेसेस. परचेसेस कुठे येतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दुसऱ्या ओळीला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं टू परचेसेस, अमाऊंट लिहिली इनरच्या कॉलम मध्ये 68,900. आता अमाऊंट इनरच्या कॉलम मध्ये लिहिली कारण की त्या तुम्ही जर क्रेडिट बॅलन्स मध्ये बघितलं, ट्रायल बॅलन्स मध्ये, तर रिटर्न आउटवर्ड आहे. रिटर्न आउटवर्ड म्हणजेच परचेस रिटर्न. मग ते आपल्याला इथं लेस करावं लागेल. त्याच्यानंतर काय आहे? ऑडिट फी. आता ऑडिट फी कुठे येते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑडिट फी. ऑडिट फी ला ऍडजस्टमेंट आहे, अमाऊंट येण्याच्या कॉलम मध्ये लिहूयात 1,800. त्याच्यानंतर आहे लूज टूल्स. लूज टूल्स कुठे येतं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला लूज टूल्स. इथं डेटाच्या खाली ओळी सोडूयात आणि मग लिहूयात लूज टूल्स. लूज टूल्स ला ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट 32,000. लूज टूल्स नंतर काय आहे? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे? 1,820. 1,820. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. कुठे येतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ऑडिट फीच्या खाली एक वर सोडून मग लिहूयात इलेक्ट्रिसिटी चार्जेस. अमाऊंट किती आहे? 2,600. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर आहेत काय? जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू जनरल एक्सपेन्सेस, अमाऊंट किती आहे? 3,400. जनरल एक्सपेन्सेस नंतर काय आहे? एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटी असेल ट्रेडिंग अकाउंटला, एक्सपोर्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू एक्सपोर्ट ड्युटी. अमाऊंट किती आहे? 1,000. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट नाही. एक्सपोर्ट ड्युटी नंतर काय आहे? कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड. कॅश इन हँडची अमाऊंट किती आहे? 75,000. कॅश इन हँड नंतर बँक बॅलन्स. बॅलन्स शीटच्या असेट साईडला किती अमाऊंट आहे? 29,000. बँक बॅलन्स नंतर कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं टू कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्सची अमाऊंट किती आहे? 4,100. कन्व्हिनियन्स नंतर आहे फर्निचर. फर्निचर कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. फर्निचर. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात किती आहे? 64,000. फर्निचर नंतर काय आहे? सॅलरी. सॅलरी कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला.
सॅलरीची किती अमाऊंट आहे 2000. सॅलरी नंतर काय आहे रेंट रेट्स अँड टॅक्सेस कुठे येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस किती अमाऊंट आहे 3700. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग. काय आहे ड्रॉइंग. आता ड्रॉइंग आहे इथं आपण करंट अकाउंट ओपन केलेलं आहे. सगळ्या ऍडजस्टमेंट आपण करंट अकाउंटला पार्टनरशी करणार आहे. पार्टनरशी रिलेटेड ड्रॉइंग येतं करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. मी काय म्हणलं आता ड्रॉइंग कुठे येतं करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. इथे करंट अकाउंट आहे. करंट अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूया टू ड्रॉइंग. ड्रॉइंग मितेचं ड्रॉइंग किती आहे 1200 आणि मंगेचं किती आहे 2200. ड्रॉइंग नंतर क्रेडिट बॅलन्स मध्ये आहे सन्नी क्रेडिटर्स कुठे येतात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. सन्नी क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे 38,000. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर आहे सेल्स कुठे येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. इथे लिहिलेलं आहे बाय सेल्सची अमाऊंट किती आहे 1,75,000. आता सेल्स मधनं रिटर्न इनवर्ड जर लेस केले तर सेलची अमाऊंट आउटरला किती येते 1,73,400. झालं. त्याच्यानंतर काय आहे कॅपिटल. आता करंट अकाउंट आहे त्याच्यामुळे कॅपिटलची जी अमाऊंट आहे ती कॉन्स्टंट असणार आहे सेम असणार आहे. तिच्यात काही बदल होणार नाही. त्यामुळे कॅपिटलचा आहे तसा बॅलन्स कुठे घेणार तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. कॅपिटल अकाउंट फर्स्ट पार्टनर कोण आहे आपला मितेशचं कॅपिटल किती आहे 1,50,000 इनरच्या कॉलम मध्ये लिहिते. नंतर कोण आहे मंगेशचे किती आहे 50,000 आणि दोघांच्या कॅपिटलची टोटल आउटरला किती 2 लाख. आता कॅपिटल नंतर काय आहे आउटस्टँडिंग सॅलरी ट्रायल बॅलन्स मध्येच आहे त्यामुळे त्याचा डायरेक्ट इफेक्ट कुठे येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग सॅलरी किती अमाऊंट आहे आउटस्टँडिंग सॅलरीची 2,000. आउटस्टँडिंग सॅलरी नंतर आहे बिल्स पेबल पण कुठे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. बिल्स पेबलची अमाऊंट किती आहे 18,000. बिल्स पेबल नंतर रिटर्न आउटवर्ड काय कसले रिटर्न्स आहेत हे परचेस रिटर्नला रिटर्न आउटवर्ड म्हणतात आणि ते परचेस मधून करायचे असतात काय लेस. आता रिटर्न आउटवर्डचा बॅलन्स किती आहे 1,800. इथे परचेसेस त्याच्या खाली लिहिते रिटर्न आउटवर्ड 1,800. परचेस मधनं जर रिटर्न आउटवर्ड जर लेस केले तर आउटरला अमाऊंट किती येते 67,100. रिटर्न आउटवर्ड नंतर काय आहे करंट अकाउंट आहे क्रेडिट बॅलन्स आहे. करंट अकाउंटचा आहे कुठला बॅलन्स क्रेडिट. मग करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडलाच ब्रॉट डाउन करायचा. मितेश इथे लिहिते करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. आता मितेशचा किती 3,000 आणि मंगेशचा किती आहे 2,000. आता करंट अकाउंटच्या नंतर करंट अकाउंट झालेला आहे आपल्या नंतर काय आहेत ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट मितेश आणि मंगेश मध्ये प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्युशन कुठल्या रेशो मध्ये होणार आहे त्याची आहे. आता दुसरी जी ऍडजस्टमेंट आहे ती कशाची आहे पार्टनर्स आर इंटायटल टू गेट कमिशन 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. तर पार्टनर्सला कमिशनचे आहे ग्रॉस प्रॉफिटवर कमिशन मिळणार आहे. मग ग्रॉस प्रॉफिट पहिल्यांदा काढायला लागेल आणि मग आपल्याला ते कमिशन कॅल्क्युलेट करावं लागेल.
त्याच्यानंतर आहे कशाची ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची, 23,700. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक नंतर फोर्थ ऍडजस्टमेंट काय आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फी ₹400 अँड कॅरेज ₹600. आता आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करायचे असतात काय, ऍड. आता ऑडिट फी किती आहे आउटस्टँडिंग, 400. ऑडिट फी मध्ये करूयात ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे, 400. टोटल आपल्याला किती, 2200. आता आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इथे लिहिते आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग फर्स्ट आहे ऑडिट फी. ऑडिट फीची जेवढी अमाऊंट आउटस्टँडिंग आहे तेवढीच लिहायची, 400. आणि अजून काय आउटस्टँडिंग आहे, कॅरेज. कॅरेज किती आउटस्टँडिंग आहे, 600. कॅरेज मध्ये लिहूयात, कॅरेज कुठे आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यामध्ये लिहूयात ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंगची अमाऊंट आहे, 600. कॅरेजची टोटल आउटरला किती होते बघा बरं, 2380. आता ह्या आउटस्टँडिंग कॅरेजचा दुसरा इफेक्ट इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलेला आउटस्टँडिंग ऑडिट फी. नंतर लिहूयात कॅरेज. कॅरेजची किती अमाऊंट आउटस्टँडिंग आहे, 600. टोटल आउटरला दोन्ही आउटस्टँडिंगची टोटल आउटरला घेऊयात 1000. इन्व्हेस्टमेंट काय तुमची बघा बरं, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. बिल्डिंगचं काय झालं, बिल्डिंग रिव्हॅल्यूड केलेली आहे, तिचं व्हॅल्युएशन झालेलं आहे किती, 46,500. किती लेस केले म्हणजे 46,500 येईल तर 2000. किती, 2000 लेस करावे लागतील. म्हणजे हे 2000 जे आहे ते कमी झाली ना बिल्डिंगची किंमत 2000 न, म्हणजे हे काय झालं, डिप्रिसिएशन. काय झालं, बिल्डिंग वरचं डिप्रिसिएशन. मग डिप्रिसिएशन जर असेल तर डिप्रिसिएशन बघा किती आलं, डिप्रिसिएशन आपलं 2000. डिप्रिसिएशन जे आहे ते त्या पर्टिक्युलर असेट मधून करायचं असतं काय, लेस. बघा डिप्रिसिएशन झालं, हे डिप्रिसिएशन त्या पर्टिक्युलर असेट मधून करायचं असतं काय, लेस. इथे बिल्डिंगच्या खाली लेस डिप्रिसिएशन. किती आलेलं, 2000. 48,000 मधून जर 2000 लेस केले तर आपलं आता ऍडजस्टमेंट नुसार झालेलं व्हॅल्युएशन बरोबर येते 46,500. आता बिल्डिंगची व्हॅल्यू कमी झालेली आहे, डिप्रिसिएशन आहे. दुसरा इफेक्ट कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, टू डिप्रिसिएशन. कशाचं डिप्रिसिएशन आहे, बिल्डिंग. किती डिप्रिसिएशन आलेलं आपलं होतं, 2000. इयरच्या कॉलम मध्ये लिहिते. त्याच्यानंतर कशावरचं सहावी जी ऍडजस्टमेंट आहे ती कशाची आहे, फर्निचर इज डिप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचरवर डिप्रिसिएशन किती आहे, 5%. फर्निचरची अमाऊंट किती आहे, 64,000 आहे. किती आहे फर्निचरची अमाऊंट, 64,000. मग 64,000 वर 5% डिप्रिसिएशन किती येईल, फर्निचरवरचं 3200 आलं. आता हे जे डिप्रिसिएशन आहे ते करणार काय तुम्ही, फर्निचर मधून लेस. लेस डिप्रिसिएशन 3200. 64,000 मधून जर डिप्रिसिएशनचे आपण 32,000 लेस केले तर आउटरला किती येते वजाबाकी,
किती आली वजाबाकी आउटरला 60,800 आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं लिहिलेला आहे आपण टू डिप्रिसिएशन बिल्डिंगच्या खाली लिहूया फर्निचरवरचं डिप्रिसिएशन किती आलं 3,200 आणि दोन्ही डिप्रिसिएशनची टोटल आउटरला किती 5,200. आता डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट झाली त्याच्यानंतर ना सेवन्थ ऍडजस्टमेंट सातवीची ऍडजस्टमेंट ती आहे ती काय बघा प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर एनम. तुम्ही पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे त्याच्यावर त्याला काय देताय इंटरेस्ट देताय. आता कॅपिटलची अमाऊंट किती आहे तुमची 1,50,000 मितेशच्या आणि मंगेशच्या किती आहे 50,000 आहे. मग कॅपिटलवर आपण इंटरेस्ट काढूयात बघा तुम्हाला वर्किंग नोट्स मध्ये दाखवते. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5%. मितेशचं कॅपिटल किती आहे 1,50,000. 1,50,000 वर 2.5% म्हणजे किती 2.5 upon 100. आता इथं पॉइंट आहे 2.5 आहे. पॉइंट असला की गडबड बोलल्यासारखं होतं. 50,000 इंटू हा पॉइंट काढायचा आणि एक झिरो खाली वाढवायचा. ह्या साईडने एक घसरून पॉइंट आहे ना मग पॉइंट काढला आणि आपण 1 0 वाढवला तर ह्या 3 0 ला हे 3 0 गेले तर राहिलं किती 150 इंटू 25 किती येत आहे इंटरेस्ट किती आलं बघा मितेशचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं 3,750. आता मंगेशचं बघूया मंगेशचं कॅपिटल किती आहे 50,000 आहे त्याच्यावर 2.5% म्हणजे 2.5 upon 100. आता पॉइंट काढते एक घसरून पॉइंट काढते आणि खाली 1 0 वाढवते. ह्या 3 0 ला हे 3 0 गेले तर किती आलं 50 इंटू 25. 50 इंटू 25 केलं तर किती आलं 1,250. हे कशात काय आलं मंगेशचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलं. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा जो फर्स्ट इफेक्ट असतो तो कुठं येईल करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा तुमच्या लक्षात आलं का इंटरेस्ट ऑन कॅपिटल फर्स्ट इफेक्ट कुठे येणार आहे करंट अकाउंट क्रेडिट साईड आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेशचं किती आलेलं आपलं 3,750 आणि मंगेशचं आलेलं 1,250. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेश फर्स्ट आहे मितेशचं किती आलेलं आपलं 3,750 आणि सेकंड मंगेशचे किती आलेले 1,250 आणि दोघांच्या इंटरेस्ट ऑन कॅपिटलची टोटल आउटरला किती येईल 5,000 येईल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ऍडजस्टमेंट झाल्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट कुठली आपली गुड्स ऑफ ₹900 were taken by मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. मंगेशनं पर्सनल यूज साठी गुड्स विड्रॉ केलेले आहेत. मग त्याचा बघा पर्सनल यूज साठी जेव्हा पार्टनर विड्रॉ करतो तेव्हा आणि ऍडजस्टमेंट आहे तेव्हा फर्स्ट इफेक्ट येईल पहिल्यांदा कुठं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय मंगेश किती घेतलेले आहेत त्याने 900 चे. आता पर्सनल यूज साठी घेतलेलं आहे म्हणजे हे झालं काय ड्रॉइंग्स आणि हे या ड्रॉइंगचा आता करंट अकाउंट आहे म्हणजे करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला इफेक्ट येईल डेबिट साईडला. इथे डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स कंसात इथे गुड्स किती घेतलेले आहेत मंगेशने घेतलेले मंगेशच्या कॉलममध्ये अमाऊंट 900. आता त्याच्यानंतर नाईन्थ ऍडजस्टमेंट जी आहे ती तुमची कशाची आहे राईट ऑफ ₹1,000 ॲज बॅड डेब्ट्स अँड मेंटेन आरडीडी ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेब्ट्स आहे आणि आरडीडी आहे म्हणजे काय आहे हे न्यू आहे. मग न्यू बॅड डेब्ट्स पहिल्यांदा डेटर्स मधून करायचे असतात काय लेस. मग डेटर्स मधून पहिल्यांदा बॅड डेब्ट्स लेस करते लेस
न्यू बॅड डेब्ट्स 1000, इथंच वजाबाकी ठेवते, अजून आरडीडी आपल्याला काढायचे 51,200. आता न्यू बॅड डेब्टचा दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आपला जो फॉर्म्युला असतो बॅड डेब्टचा तो नॉर्मली काय असतो बघा, तर पहिल्यांदा असतात टू बॅड डेब्ट. बॅड डेब्ट हे कुठले असतात? ट्रायल बॅलन्स मध्ये. त्याच्यामध्ये आपण न्यू बॅड डेब्ट्स, ऍड न्यू बॅड डेब्ट, ऍड न्यू आरडीडी आणि लेस ओल्ड आरडीडी करतो. आता आपले जे न्यू बॅड डेब्ट्स आहेत ते किती आलेले आहेत? आता हे बॅड डेब्ट जे आहेत पहिले ते आलेले आहेत का ट्रायल बॅलन्स मध्ये? नाही. तर डॅश करते. न्यू बॅड डेब्ट्स किती आले आपले? 1000 आले. न्यू आरडीडी आपल्याला काढायची आहे. ओल्ड आरडीडी ट्रायल बॅलन्स मध्ये आलेली होती का? तर नाही. मग न्यू आरडीडी काढायची आहे बघा आपल्याला. सन्ड्री डेटर्स मधून न्यू बॅड डेब्ट्स लेस केले, न्यू बॅड डेब्ट्स लेस केल्यानंतर डेटरची जी अमाऊंट येईल त्याच्यावर आरडीडी काढतात. मग किती अमाऊंट आली? 51,200. त्याच्यावर आरडीडी किती पर्सेंटने काढायची आपल्याला? 3%. तर डेटरची अमाऊंट बॅड डेब्ट्स लेस केल्यावर किती आपली? 51,200. त्याच्यावर 3% आपण आरडीडी काढतोय. मग 51,200 वर 3% म्हणजे 3/100 किती येईल? तर ह्या 20 ला 20 गेले. 512 इंटू 3 केले तर किती येते बघा? 2 3 6, 3 1 3, 5 3 50. 1536. तुमची जी न्यू आरडीडी आहे ती किती आली? 1536. ती करणार. तर न्यू आरडीडी इथं लिहिते, रेड न लिहिते. लेस न्यू आरडीडी किती आलेली आपली? 1536. आता डेटर्स मधून 51,200 मधून जर न्यू आरडीडीची जर रक्कम तुम्ही 1,536 वजा केली तर आउटरला किती येते वजाबाकी? बघा किती येते वजाबाकी? 49,664. 49,664. न्यू आरडीडीचा दुसरा इफेक्ट इथे घेणार आहे आपण. टू बॅड डेब्ट्स, ऍड न्यू बॅड डेब्ट्स, ऍड न्यू आरडीडी. न्यू आरडीडी आली किती आपली? 1536. ओल्ड आरडीडी नाही. मग या दोन्हीची टोटल आपल्याला किती? 2536. ठीक आहे. आपल्या ह्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता आपली 2 ऍडजस्टमेंट राहिलेल्या आहेत की प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन आणि कमिशन पार्टनरला मिळतंय ते. तर आता जर कमिशन तुम्हाला पार्टनरचं जर काढायचं असेल तर पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट काढला पाहिजे आणि मग कमिशन. मग पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूयात. मग ट्रेडिंग अकाउंटची कुठली साईड मोठी येते ते बघा बरं. बघा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती? 1,98,000. दोन्ही साईडला लिहिले 1,98,000. क्रेडिट साईडच्या टोटल मधून जर डेबिट साईडची टोटल जर लेस केली तर फरक किती येतो? आता क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे काय आला? ग्रॉस प्रॉफिट आला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किती येतोय मग ग्रॉस प्रॉफिट? डेबिट साईडची जर टोटल तुम्ही लेस केली तर किती येतोय फरक? 99,000. इथं रेड पेनने लिहिते बघा 99,000. आणि हाच ग्रॉस प्रॉफिट कुठे ब्रॉट डाऊन करायचा असतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिते बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती आला? 99,000. आता ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. मग आता कमिशन चार्ज करायला आपल्याला काही हरकत नाही. मग ती ऍडजस्टमेंट काय आहे बघूया. पार्टनर्स आर entitled to get commission at 1% each on gross profit. आता पार्टनर्सला कमिशन मिळणार आहे 1% मिळणार आहे ग्रॉस प्रॉफिटच्या. आता मितेशचं पहिल्यांदा कमिशन काढूयात. तुमच्या ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट किती आहे? 99,000.
त्याच्यावर 1% ना किती येईल? 1% म्हणजे 1/100, तर किती येईल? 990. आणि मंगेशचं पण काढायचं. ई शब्द 90 आणि मंगेशचं पण काय येते तेवढंच येते. आता कमिशनचा फर्स्ट इफेक्ट जो आहे तो कुठे? कमिशनचा फर्स्ट इफेक्ट कुठे येणार? करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय कमिशन 990, मंगेशला पण तेवढंच. आणि कमिशनचा दुसरा इफेक्ट कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कमिशन फर्स्ट लिहिते मितेश, नंतर मंगेश. आता मितेशचं किती आलं? 990 आणि मंगेशचं पण तेवढंच. आणि दोघांच्या कमिशनची टोटल किती येईल आउटरला? 1980. आता झालं. ही पण आपली ऍडजस्टमेंट झालेली आहे. आता याच्यानंतर कुठली ऍडजस्टमेंट राहिली का आपली अजून याच्या व्यतिरिक्त? नाही. तर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कुठली साईड मोठी येते ते बघा. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते. किती येते? 99,000. दोन्ही साईडला लिहूयात 99,000 क्रेडिट बॅलन्स आलेला आहे. 99,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडच्या टोटल मध्ये जर डेबिट साईडची टोटल आपण जर लेस केली तर फरक किती येतोय? किती आला नेट प्रॉफिट? 63,684. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो तुम्हाला पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय कुठल्या रेशो मध्ये वाटायचा ते. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सांगितलंय काय? मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. मितेश आणि मंगेश मध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन 3:1 या रेशो मध्ये होणार आहे. मग तुमचा जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो किती आलेला आहे? 63,684. आता या 63,684 चं दोघांमध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. रेशो काय आहे? 3:1. आता 3 आणि 1 आहे म्हणजे 3 आणि 1, मग 3 आणि 1 4. 4 पैकी मितेशचा हिस्सा किती आहे? 3. आणि 4 पैकी मंगेशचा हिस्सा किती आहे? 1. बघा मी 4 कसं घेतलं? 3 आणि 1. 3 आणि 1 4. 4 पैकी मितेशचा हिस्सा 3 आणि मंगेशचा किती? 1. मग 63,684 इंटू 3/4. मग 4 ने डिवाइड करा. बघा जर 4 ने डिवाइड केलं 63,684 ला तर किती येते? 15,921. आणि इंटू 3 केलं तर किती येते? 3 1 चा 3, 3 2 चा 6, 9 3 चा 27, 15 2 7 आणि 3 1 चा 3. किती आलं? 47. किती येते? 47,763. 4 ने डिवाइड केलं 15,921 इंटू 1 केलं तर मंगेशचा किती आला? 15,921. बघा मितेश आणि मंगेश यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन आपण केलेलं आहे. मंगेशचा हिस्सा होता 3. मंगेशला किती मिळाला नेट प्रॉफिट? 47,763 आणि मंगेशला किती? 51,921. आता नेट प्रॉफिट लिहूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो तुम्ही कुठे ट्रान्सफर करणार आहे? करंट अकाउंट आहे म्हणजे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर पहिला पार्टनर आहे कोण? मितेश करंट अकाउंट. मितेश करंट अकाउंट आणि मंगेश
आता मितेशचा जो नेट प्रॉफिट आहे तो आपण काढलेला किती आलेला, नेट प्रॉफिट 47,763 आणि मंगेशचा आला 15,921 आणि दोघांच्या नेट प्रॉफिटची टोटल आउटरला लिहिलेली आहे 63,684. आणि नेट प्रॉफिट जो आहे तो कुठे येणार, करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. मग करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहूयात बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लिहिते नेट प्रॉफिट. आता मी त्याचं किती आलेलं आहे 47,763 आणि मग याचा किती आलेला आहे 15,921. बघा नेट प्रॉफिट कुठे आला, करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आता काय करायचं, करंट अकाउंट क्लोज करायचा. करंट अकाउंट क्लोज केल्यानंतर आलेला फरक बॅलन्स शीटला घ्यायचा आणि बॅलन्स शीट टॅली करायचा. अकाउंट क्लोज करूयात. मितेशचा करंट अकाउंट क्लोज करूया. मग मितेशच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल केली तर किती येते 55,503. दोन्ही साइडला लिहिते 55,503. त्यातनं जर त्याची डेबिट साइडची टोटल जर डेबिट साइड जर लेस केली तर फरक किती येतोय 54,303. आता मंगेशला क्लोज करूयात. मंगेशच्या करंट अकाउंटची क्रेडिट साइड मोठी येते, किती येते 20,161. दोन्ही साइडला लिहिते 20,161. त्यातनं जर डेबिट साइडची टोटल डेबिट साइड अमाउंट किती आहे, ह्या दोन अमाउंट आहेत त्याची टोटल किती येते 3,100. ती जर लेस केली तर फरक किती येतोय 17,061 म्हणजे 17,061. त्या फरकाला लिहूया टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हाच बॅलन्स इथं खाली ब्रॉड डाऊन करते बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आता करंट अकाउंटची क्रेडिट साइड मोठी आलेली आहे, क्रेडिट बॅलन्स आलेला आहे. मग तुम्ही बॅलन्स शीटच्या कुठल्या साइडला घेणार, लायबिलिटी साइडला. करंट अकाउंट मितेश, मंगेश, आणि दोघांच्या करंट अकाउंटची टोटल जी आहे ती आउटरच्या कॉलम मध्ये घेऊयात. किती ते बघा बरं. टोटल किती आले आउटरला 71,364. इथं किती आली 71,364. आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडची आणि लायबिलिटी साइडची टोटल करा. ती जर टोटल सेम आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. मग बॅलन्स शीटच्या असेट साइड 3,30,364. 3,30,364. बघा बॅलन्स शीटच्या असेट साइडची पण टोटल 3,30,364 आणि लायबिलिटी साइडची पण टोटल तेवढीच आलेली आहे. मग आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगला समजला असेल. जर काय तुम्हाला सोडवताना अडचण आली तर मला विचारा. ठीक आहे, मग आजच्या तासाला आपण इथे थांबूयात. पुढे असाच आपण एक प्रॉब्लेम घेऊन येणार आहोत परतच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, मग थँक्यू.